नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मुलांना आवडणारा असा चटपटीत पास्ता कसा बनवायचा ते बघणार आहोत। मी इथे बनवून घेतलेला आहे आणि मुलांना अगदी आवडणारे पदार्थ टाकलेले आहे। चला तर मग बघूया कसा बनवायचा ते। मी इथे एक गंज घेतलेला आहे, त्यात पाणी गरम करून घेत आहे आणि थोडं तेल टाकलेलं आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे आता आपल्याला चवीपुरतं। आता आपल्याला यातनं पास्ता हा उकडून घ्यायचा आहे। लक्षात ठेवायचं की पाणी उकळल्यानंतरच मी 1 वाटी पास्ता यात टाकलेला आहे। पाणी उकळी आल्यानंतरच टाकायचा, नाहीतर ते व्यवस्थित होत नाही आणि यांचा कलर चेंज होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। पास्ताचा कलर चेंज होतो आणि खूप शिजवायचंही नाही, बघा या पद्धतीने शिजवायचं आहे। आता कलर चेंज झालेला आहे। मी आता हे एका चाळणीत काढून घेतलेलं आहे आणि त्यावर थंड पाणी टाकायचं। चाळणी घ्यायची, त्यावर थंड पाणी टाकायचं, मग चाळणीमध्ये पास्ता टाकून घ्यायचा। आता मी एक कढई घेतलेली आहे, त्यात थोडंसं तेल गरम करून घ्यायचं। थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे मी, तुम्ही बटरमध्येही करू शकता। 1 चम्मच जिरे टाकलेलं आहे। बटर आणि तेल घ्यायचं, दोन्ही मिक्स। आणि मी इथे लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे आणि कांदा आणि मिरच्या घेतलेल्या आहे कापून, ढोबळी मिरची घेतलेली आहे, टमाटर घेतलेले आहे। यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता। लसूण समजा तुम्हाला आलं वगैरे आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल। या पूर्ण आता यात मी शिजवून घेते भाज्या। यात तुम्ही आवडीचे गाजर, पत्ताकोबी, तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता। अशा पद्धतीने थोडं शिजवून घ्यायचे आहे। त्यानंतरच आपल्याला यामध्ये मी आता एक छोटा टमाटर होता तो कापून घेतलेला आहे, तो टाकायचा आणि ह्या भाज्या छान परतवून घ्यायच्या। खूप शिजवायच्याही नाही, मुलांना हा पदार्थ खूप आवडतो। आता मी इथे ह्या भाज्या म्हणजे शिजण्यासाठी थोडं मीठ टाकलेलं आहे। लक्षात ठेवायचं आपण पास्त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, तर थोडं भाज्यांना बॅलन्स करण्यासाठी मीठ टाकलेलं आहे मी। आता मी इथे रेड चिली सॉस घेतलेला आहे, ग्रीन चिली 1-1 चम्मच घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ते टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला हा पास्ता सॉस आहे माझ्याकडे, तो 2 चम्मच टाकलेला आहे। लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की या सॉसेसमध्ये मिठाचं प्रमाण असतात, त्यामुळे थोडं मिठाचा अंदाज घेऊन टाकायचं। आता मी सोया सॉस टाकलेला आहे आणि हे छान आपल्याला मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। या पद्धतीने खूप छान तयार होतो आणि मुलांना हा खूप आवडतो। असं आपण घरी बनवून दिलं तर खूप छान, म्हणजे कसं सगळं व्यवस्थित बनतं। आपण कसं आपल्या आवडीनुसार पदार्थ टाकतो। आता मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे, मी अंदाजे 1.5 चम्मच घेतलेला आहे। तुम्ही यातनं टमाटर वाटूनही टाकू शकता, त्याही पद्धतीने बनतो। आता हे मिश्रण आपल्याला छान शिजवून घ्यायचं, थोडं पाणी टाकायचं आणि हे सॉसेस जेवढे चांगले शिजतील तर पास्ता इतका भन्नाट टेस्टी बनतो की खूपच छान। या पद्धतीने तुम्ही करून बघा। आता पहा आपले सॉसेस शिजलेले आहे आणि साधारण भाज्या पण थोड्याफार शिजलेल्या आहे। तर यावेळेला आता पास्ता टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडं 2-3 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं, म्हणजे ह्या पूर्ण पास्त्याला तो मसाला आपला लागतो व्यवस्थित आणि खायला इतका टेस्टी लागतो खूपच छान। या पद्धतीने एकदा तरी नक्की करून बघा। मग मी शिजवून घेतलेला आहे थोडाफार। तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीरही टाकू शकता, मी टाकलेली नाही आहे।
आता सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया. बघा मी छान असा पास्ता रेडी करून घेतलेला आहे. खूपच छान झालेला होता हा. मुलांना तर इतका आवडला की खूपच. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खा.